अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदितो ज्ञानराजा सुपुत्र। तया आठविता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सजयती सिंदूर वदनो देव यत्पाद पंकज स्मरणं, वासर्मणि रेवतं साराशी नाशयति विघ्नं। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या विनाव्रदण्डमण्डितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर्देवे सदा वंदिता समपतो। सरस्वती भगवती निशेषी, सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा। मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं, यत कृपातमः वन्दे परमानंद माधवं। नारायण नमस्कृत्य नर चैव नरोत्तमं, देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयेत। वसुदेव सुतं कंसचानूरमर्दनं, देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु। ज्या नामे पृथ्वी समूर्त ते नाम माझे वाच्यासो, ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो। ज्या पादे फणी कालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो। ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो। ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राणत क्लेश नाशाय गोविंदा तुझ शरणं। ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं। लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं, वन्दे विष्णुभवभयार सर्वलोकीकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ, कुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभो रामचंद्र भगवान की जय, श्री राम भक्त हनुमान की जय। श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय, श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन। जय श्री राम जय जय श्री राम, श्री राम जय राम जय जय राम। मज अनाथा कारणे करियेने केशवा, मज अनाथा कारणे करियेने केशवा। जीव झुरे तुझसाठी वाट पोटी पाहतसे, जीव झुरे तुझसाठी वाट पोटी पाहतसे। मज अनाथा कारणे करियेने केशवा, मज अनाथा कारणे करियेने केशवा। चित्तरंगले चरणी तुझ वाचून न राहे, चित्तरंगले चरणी तुझ वाचून न राहे। मज अनाथा कारणे करियेने केशवा, मज अनाथा कारणे करियेने केशवा। तुका मने कृपावंता माझी चिंता असावी, तुका मने कृपावंता माझी चिंता असावी। मज अनाथा कारणे करियेने केशवा, मज अनाथा कारणे करियेने केशवा। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी,
राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 8 अक्षर ब्रह्मयोग। अक्षर ब्रह्मयोग ओवी 75 ते 100। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सो संवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजे डोळा जे देखावे काकानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते अंत बाहेरी आघवे मीची करोनी घालावे मग सर्वी काळी स्वभावे मीची आहे अर्जुना ऐसे जाहलिया अर्जुना ऐसे झालिया मग न मरिजे देह गेलिया मा संग्रामू केलिया भय काय तुझ तू मन बुद्धी सांचेशी जरी माझी या स्वरूपी अर्पिशी तरी मातेची गा पावसी हे माझी भाक हेची काही सयावरी होय ऐसा जरी संदेह वर्तत आहे तरी अभ्यासुनी आदी पाहे मग नव्हे तरी कोपे येण्याची अभ्यासेसी योगू चित्तासी करी पा चांगू आगा उपाय बळे पंगू पहाड ठाकी तेवी सद अभ्यासे निरंतरम चित्ताशी परमपुरुषाची मोहरम लावी मग उशीर राहो अथवा जाओ जे नाना गती ते पावविते ते चित्तवरील आत्मयाते मग कवन आठवी देहाते गेले की आहे पै सरितेचे नि ओघे सिंधू जळा मिनले घोगे ते काय वर्तत आहे मागे मनोनी पाहो येती नाते समुद्राची होवोनी ठेले तेवी चित्ताचे चैतन्य जाहले जेत यातायात निमाले घन आनंद जे जयाचे आकारावीन आसने जया जन्म ना निमने जय आघवेची आघवेपणे देखत असे जे गगनाहुनी जुने जे परमाणुहुनी साने जयाचे निसन्निधाने विश्व चळे जे सर्वाते याविये विश्व सर्व जेने जिये हे तो जयाभिये अचिंत्य जे देखे ओळंबा इंगळून चरे तेजी तिमीर न शिरे जे दिहाची अंधारे चर्म चक्षुषी सुसडा सूर्यकणांच्या राशी जो नित्य उदो ज्ञानियाशी अस्तमानाचे जयासी अडनाव नाही तया अव्यंगवानिया ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावले निचित्ते जानो निस्मरे बाहेरी पद्मासन रचुरी उत्तराभिमुख वैसोनी जीवी सुख सुनी कर्मयोगाचे आतू मिनलेनी मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावयाम आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानोनी निघे ब्रह्मरंध्राम आकळलेनी योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानोनी निघे ब्रह्मरंध्राम तेत अचेत चित्ताचा सांगा तू आहाच अनादिसे मांडतो तेथे प्राणू गगना आणतो संचरे काम
परी मनाचे निस्तरिये धरिला, भक्तीची भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होनी. परी मनाचे निस्तरिये धरिला, भक्तीची भावना भरला, योग बळे आवरला सज्ज होनी. तो जडा जडा ते विरवितो, भ्रुलता माझी संचरतो, जैसा घंटा नादलय असतो घंटेशीच होय. का झांकलिये घटीचा दिवा, नेनिजे काय झाला केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवे, तो केवळ परब्रह्म जया परम पुरुषायशे नाम, ते माझे निज धाम होऊन ठाके. सकळा जाननी आजे लानी, तिये जाणिवेची जे खानी, तया ज्ञानियाची आयनी जया ते अक्षरो मनिपे. चंडवाते ही न मोडे, ते गगनची की पुढे, वांचुनी जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैचे. चंडवाते ही न मोडे, ते गगनची की पुढे, वांचुनी जरी होईल मेहुडे, तरी उरेल कैचे. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. ओम श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. ओम 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 श्रीराम जय राम जय जय राम. जय जय राम जय जय राम. श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 41 भाग 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री प्रभो रामचंद्राय नमः. श्री हनुमंताय नमः. सर्व अलंकार भरणी, हुबा ठाकलिया रणांगणी, आमच्या डोळ्याची पुरेल धनी, मनोनी चरणी लागला. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची आय, त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्ताची आपुलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुण नामाईशे देई प्रेम काही कळा. पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानु संधान, जाईल हा माझा प्राण तत्क्षणी. कळेल हे तैसे गाईन मी तुझ जनासवे, काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी, जैसे वाटे गोडी माझ्या जीवा. तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले, म्हणून उधारी जो जे आपुले आपण देवा. ब्रह्मस्वरूप श्रोते हो, ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो. श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 41व्या अध्यायाच्या 4थ्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून, सरस्वती मातेला वंदन करून, प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन, देव बाप्पा हनुमंत यांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून, आमचे गुरुवर्य आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण श्री सुधाकर आनंदबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून, आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात. भगवान परमात्मा श्रीराम प्रभू 400 कोसाच्या समुद्रावरती सेतू बांधून आपल्या सर्व सैन्यासह लंकेच्या तीराला पोहोचतात. सेतू बांधून रामरया समुद्राच्या पहिल्या तीराला म्हणजे लंकेच्या बाजूला पोहोचले. हे समुद्राला कळतं आणि समुद्र
रामरयाच्या भेटीला येतो आणि रामरयाच्या भेटीला आल्यानंतर रामरयांना काही विनंती करतो, काही नीती नियम सांगतो आणि विनंतीही करतो. समुद्र म्हणतो, रामरया आता तुम्हाला युद्ध करावं लागणार आहे आणि मुनी वेशामध्ये, साधूच्या वेशामध्ये, महाराज वेशामध्ये, संताच्या वेशामध्ये युद्ध करणं हे बरोबर नाही. म्हणून तुम्ही काय करा, तर मी सर्व अलंकार, कपडे लत्ते, दिव्य अशा प्रकारचे अलंकार, ज्याला आपण दागदागिने म्हणतो, ते सर्व मी आणलेले आहे, ते तुम्ही परिधान करा आणि मग बघा म्हणले, तुम्ही रणांगण करायला उभा राहिला की आम्हाला योग्यतेच वाटेल, राजासारखं तुम्ही दिसाल, क्षत्रियासारखं तुम्ही दिसाल. आणि युद्ध करत असताना पाहणाऱ्यांच्या डोळ्यांची धनी फिटेल, म्हणजे पारणे फिटेल. म्हणून समुद्र रामप्रभूच्या चरणाला लागला. पुढते अलंकार युक्त कैमी देखेन श्री रघुनाथ, माझे पूर्वावे मनोरथ, सिंधू विनवित अति श्रद्धे. अतिशय शुद्ध भावानं समुद्र रामरयाला विनंती करू लागलेली आहे, आता मी सर्व वस्त्र अलंकार तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, तुमची पूजा करावी, तुमचा मान सन्मान करावा, आदरातिथ्य करावं आणि ते तुम्ही स्वीकारावं, ही माझी विनंती आहे. परत माझं आणि तुमची कधी भेट होईल, कधी दर्शन होईल, माझं मनोरथ तुम्ही आता पुरवावं, अशा प्रकारे विनंती समुद्र रामरयाला करू लागलेला आहे. सुग्रीवांगदादी जुत्पत्ती सालंकृत श्री रघुपती, पावया उल्हास चित्ती आल्हादती स्वानंदे. सुग्रीव, अंगद, मोठमोठे असणारे योद्धे, सगळ्यांना रामरयांना धरजरी पोशाखामध्ये अलंकारानं दागदागिन्यानं नटलेला भगवान परमात्मा म्हणण्यापेक्षा एक योद्धा पाहायचा आहे, म्हणून त्यांच्या चित्ताच्या ठिकाणी उल्हास निर्माण झालेला आहे, आल्हाद निर्माण झालेला आहे, स्वानंद वाटू लागलेला आहे. श्रीराम बाणल्या रत्नाभरणे, फिटेल डोळ्यांचे पारणे, उठे वल्कलांचे धरणे, बोळवणे मुनिवेशा. जो असणारा मुनिवेश आहे म्हणले, तो मुनिवेश रामरयांनी धारण केला होता. अंगाला वल्कल धारण केली होती, भस्म लावलं होतं. तो मुनिवेश सोडावा म्हणून समुद्र रामरयाला विनंती करतो. सर्व वानरांना आनंद होतो, आज आपल्या डोळ्याचं पारणं फिटणार आहे, आज आपल्या डोळ्याची तहान आणि भूक भागणार आहे. रामरया जे वल्कल धारण केलेले आहेत, ती वल्कल आता त्याचा त्याग करणार आहेत. म्हणजे मुनिवेशाचा त्याग करून आता जो क्षत्रियाचा वेश असतो, जो राजाचा वेश असतो, एक योद्ध्याचा वेश असतो, तो धारण करणार आहेत. अशा प्रकारे सगळ्यांना आशा वाटू लागलेले. लेईल्या अलंकार विचित्र, सुखी होतीला मुचे नेत्र, तुझे देखताची वक्त्र, सुख चिन्मात्र कोंदटे. रामरया, तुम्ही जर सर्व वस्त्र अलंकार परिधान केली गेली तर आमच्या असणाऱ्या डोळ्याला आनंद होईल, पाहताना सुख वाटेल. तुझं असणारं मुखकमळ पाहिलं की चैतन्य फुलून येईल, आमच्या अंतकरणामध्ये सुख वाटेल. श्रीराम देखिल्या कृपानिधी, मनाच्या सकळ आदी व्याधी, अहम कोहम सोहम बुद्धी, याही उपाधी हरपते. जी त्रिपुटे म्हणले, अहम, कोहम आणि सोहम. अहम म्हणजे मी कुणीतरी आहे, कोहम म्हणजे मी कोण आहे, आणि सोहम म्हणजे तो भगवान परमात्मा मी आहे. ही जी त्रिपुटी आहे ती त्रिपुटी मावळून जाईल म्हणले. मनाचे शरीराचे असणारे आजार नाहीसे होतील.
मनाला, चित्ताला, देहाला सुख होईल म्हणले. श्रीरामा तुम्ही वल्कल त्याग करून जर सर्व वस्त्र अलंकाराचा स्वीकार केला, ते अंगामध्ये चढवले, परिधान केले, तर या सर्व उपाध्या हरपून जातील. चित्त होय चैतन्य, बुद्धी होय समाधान, प्रपंच होय ब्रह्मार्पण, श्रीराम दर्शने अति श्रेष्ठ. आपलं जे चित्त आहे म्हणलं ते चित्त चैतन्य घन होऊन जाईल. बुद्धीला सुख वाटेल. हा सर्व असणारा प्रपंच ज्याला संसार म्हणतात, तो भगवंताला अर्पण केल्याचं श्रीराम दर्शनानं आपल्या अनुभवाला येईल. आपल्याला त्या अवस्थेला पोहोचता येईल. कारण असा रामरय आपण पाहिला तर श्रेष्ठ अशा प्रकारची अवस्था आपली होईल असं वानरांना, राजा सुग्रीवाला सर्वांना वाटू लागलेलं आहे. सिंधू सुग्रीव आणि वानर अवघे करोनी जे जे कार, भावे प्रार्थिता रामचंद्र कृपे रघुवीर तुष्टला. समुद्रानं विनंती केली, राजा सुग्रीवानं विनंती केली, वानरांनी भगवान श्रीरामाचा जे जेकार केला आणि सगळ्यांची प्रार्थना पाहून रामरया कृपेनं द्रवले म्हणतात. सिंधू सुग्रीव प्रार्थना ऐकोनी रघुनंदन, सोय झाला सुप्रसन्न मुनिवेश पण त्यागार्थ. समुद्रानं राजा सुग्रीवानं प्रार्थना केली, रामरयाने ती ऐकली. रामरया प्रसन्न झाले आणि मुनिवेशाचा त्याग करण्यासाठी तयार झाले. फेडोनिया वल्कलांबर श्रीराम वेष्टी पितांबर, जो का अत्यंत मनोहर स्वये समुद्रे अर्पिला. आणि मग स्वतःच्या अंगावरची जी वल्कलांबर होती, झाडाच्या साली होत्या, ते रामरयेने त्यांचा त्याग केला आणि पितांबर धारण केला, जो अत्यंत सुंदर, अतिशय मनोहर समुद्रानं रामरयाला समर्पण करण्यासाठी, अर्पण करण्यासाठी आणला होता. श्रीराम कासेशी लागोन विज विसरली अस्तमान, तैसा पितांबर जान दैदिप्यमान तेजस्वी. ज्याप्रमाणे आकाशातली वीज तेजपुंज असावी ती उदयाला आली आणि अस्तमानाला जायची जणू विसरली की काय, अशा प्रकारचा तेजपुंज डोळे दिपवणारा पितांबर भगवान परमात्मेने आपल्या कासेला धारण केला आणि त्यामुळं दैदिप्यमान अशा प्रकारची अवस्था दिसू लागली. स्वये श्रीराम आपण सुमनी जटाच्छादोन, त्यावरी समुद्रे आपण मुकुट संपूर्ण बाणिला. आणि स्वतः श्रीराम भगवंतानी आपल्या असणाऱ्या ज्या जटा आहेत म्हणले, त्या जटा फुलांनी म्हणले सजवल्या म्हणले. समुद्राने रामरयाच्या डोक्यावर मुकुट घातला. अनर्घ्य रत्नी रत्न घन मस्तकी मुकुट दैदिप्यमान, तेने शोभला श्री रघुनंदन जननयन सुखकारी. आणि नवरत्नांनी मडवलेला, सोन्याने जडवलेला असा दैदिप्यमान मुकुट रामरयाने मस्तकावरती धारण केला. रामरया अधिकच शोभायमान दिसू लागले. पाहणाऱ्यांच्या डोळ्याला सुख वाटू लागलं. निज तेजे घवघवणी मुकुट माता नर्घ्य मणी, श्रीराम शिरोमणीचा शिरोमणी तोही आभरणी शोभत. भगवान परमात्मेने अंगावरती भरजरी वस्त्र अलंकार दागदागिने धारण केले, परिधान केले आणि त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या
तेजपुंज सुकुमार स्वरूप रूपा पुढं त्या अलंकारांना सुद्धा महत्व आलं, ते सुद्धा अधिक शोभायमान दिसू लागले. आणि अलंकार अंगावरती अलंकार परिधान केल्यामुळं रामराय ही अधिक शोभून दिसू लागले. ज्याला घवघवीत म्हणतात अशा प्रकारे चुनचुनीत रामराय दिसू लागले. जो सर्वांचा शिरोमणीचा शिरोमणी म्हणले तो अलंकाराने अतिशय शोभून दिसू लागलेला आहे. कुंडले शोभती मकराकार लौकिक बाह्य विचार, तो मुख्य मुळी निर्विकार श्रवणे विकार निर्दळी. भगवंताच्या कानामध्ये मकराकार अशी कुंडल आहेत. हा लौकिकाचा बाह्य विचार आहे म्हणतात, पण भगवान परमात्मा मुळात कसा आहे तर निर्विकार आहे. आणि श्रवणाचे विकार निर्दळन करणारा निर्गुण निराकार भगवान परमात्मा आहे. उभय बाहू बाहुवटे वरी कंकणे उद्भटे, मुक्ता फळे श्रेष्ठ श्रेष्ठे शोभती मनगटे सुंदर. दोन्ही असणाऱ्या दंडामध्ये भगवंताने बाजूबंद धारण केलेले आहेत. हातामध्ये सोन्याची कंकण आहेत. त्याचबरोबर मुक्ताफळाचे श्रेष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारचे हातामध्ये गजरे बांधायला केलेले आहेत. आणि त्या मनगट्या अतिशय भगवंताच्या हातामध्ये शोभून दिसत आहे. मनगटे बाणली सुंदरे कंठी बाणले चौसरे, श्रीरामा आवडे कसरे गुह्य समुद्रे निजे. भगवंताने हातामध्ये मनगट बांधली, कंठामध्ये मुक्तमण्याच्या माळा घातल्या. भगवान परमात्मा सर्वांना चुनचुनीत घवघवीत ठसठशीत दिसू लागले. आणि याचं गुह्य समुद्राला सुद्धा समजेना झालं. गुणातीत परिपाक त्याची श्रीरामा रदी पदक, पाता जीव शिवा पडले ठक अलौलिक निज सेवा. समुद्राने वस्त्र अलंकार दागदागिने रामरायाला अर्पण केले. रामरायाने ते परिधान केले आणि गुणातीत अशा प्रकारची अवस्था रामरायाची दिसू लागली. रामरायाने रदी पदक धारण केलेले आहे. आणि ते पाहता पाहता जीवाला आणि शिवाला, देहाला आणि आत्म्याला ठक पडलेले आहे. अशी अलौकिक भगवंताची असणारी अवस्था दिसू लागलेली आहे. कटी बाणली कटी मेकळा शूद्र घंटिका ज्वाळमाळा, कंठी अनर्घ्य रत्नमाळा मुक्ता फळा समयोगे. भगवंतानी कमरेला करदोड धारण केलेले आहे. त्या कमरेला असणाऱ्या करदोड्याला लहान लहान घुंगरं आहेत. ती घुंगरं वाजत आहेत. कंठामध्ये म्हणजे भगवंताच्या गळ्यामध्ये मुक्ता फळाच्या अनर्घ्य रत्नांच्या माळा आहेत. वाकी आंदुवाचा मेळा ज्यांचा धाक कळी काळा, वैरी कापती चळचळा तो चरण कमळा तोडरू. भगवंताच्या असणाऱ्या पायामध्ये वाक्या आहेत म्हणले. त्या वाक्या वाजताहेत. त्या वाजल्यानंतर कळीकाळाला सुद्धा भीती बसावी, जरब बसावी अशा प्रकारची अवस्था निर्माण झालेली आहे. आणि त्या वाक्या आंदुवा पाहून जे वैरी आहेत म्हणले चळचळा कापू लागलेले आहेत. आणि भगवंताच्या पायामध्ये जे तोडे आहेत ते तोडेही शोभायमान दिसू लागलेले आहेत. श्रीरामाचा मुख मृगांक परिपूर्णत्वे निष्कलंक, त्याचे उपमे नये शशांक तो सकळक क्षयरोगी. श्रीरामाचा मुख मृगांक परिपूर्णत्वे निष्कलंक, त्याचे उपमे नये शशांक तो सकळंक क्षयरोगी. श्रीरामाचं मुख कमळ पाहिलं, तोंड पाहिलं की कुठल्याही प्रकारचा बट्टा डाग कलंक दोष नाही म्हणतात. चंद्राच्या उपमा रामरयाला देता येत नाहीत, कारण रामरया निष्कलंक आहे.
भगवान परमात्मा तेजपुंज आहे, बालार्क किरणी आहे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा अशी अवस्था आहे. आणि चंद्राला मात्र चेहऱ्यावर डाग आहे, त्याला क्षयरोग लागलेला आहे. त्यामुळं चंद्राची उपमा भगवंताला देणं साजत नाही. म्हणतात मुकुट कुंडले मेकळा, कासे कसिला सोनसळा, घवघवीत घन सावळा, देखोनी डोळा निवाले. भगवंताच्या डोक्यावरती मुकुट आहेत, कानामध्ये कुंडले आहेत, कमरेला चांदीचा असणारा करदोड आहे, त्याचबरोबर कमरेला पितांबर धारण केलेला घवघवीत अशा प्रकारचा घनसावळा, घनश्याम सुंदर मूर्ती श्रीरामाची सर्वांनी पाहिली. आणि सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं, डोळ्यांना सुख वाटलं. टिळक रेखिला पिवळा, अपाद कंठी रत्नमाळा, घवघवीत घन सावळा, देखोनी डोळा निवाले. भगवंताने आपल्या असणाऱ्या मस्तकावर, कपाळावर पिवळा टिळा लावलेला आहे. गळ्यामध्ये छातीपर्यंत लोंबणाऱ्या अनर्घ्य रत्नांच्या माळा आहेत, सुमनांच्या माळा आहेत, तुळशी माळा आहेत, मुक्ताफळाच्या माळा आहेत. आणि त्यामुळं घवघवीत अशा प्रकारचा घनसावळा शोभून दिसतो. आणि पाहणाऱ्यांचे डोळे दिपले गेले, पाहणाऱ्यांना टक पडलं. पाहिलेसे वेद लावी, बैशे जीवी जडोनी, अशी अवस्था पाहणाऱ्यांची झाली. कंठी कस्तुभ तेजाळा, कटीसूत्री किंकिणी ज्वाळमाळा, ऐसा घवघवीत घन सावळा, देखोनी डोळा निवाले. भगवान परमात्म्याच्या गळ्यामध्ये कस्तुभ मणी धारण केलेले आहे. त्या करदुड्याची असणारी लहान लहान घुंगर वाजत आहेत. असा सर्वांग देखना, सर्वांग सुंदर असणारा मनमोहन भगवान परमात्मा रामरया सर्वांनी पाहिला. आणि सर्वांच्या असणाऱ्या डोळ्याला सुख वाटू लागलं. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप तुझे पाहता देवा, सुख झाले माझी या जीवा, काय सांगो नारायणा, हे तो वाचे बोलवेना. भगवान परमात्मा सर्वांनी पाहिला आणि सर्वांना आनंदी आनंद झाला. मुक्तीचा दुकाळ मुक्ता फळा, ते पडली श्रीरामाच्या गळा. मुक्ती देवोनी मुक्ता फळा, घन सावळा शोभत. जे नेहमीच असणारे मुक्त आहेत म्हणले, अशा मुक्त मण्याची माळ भगवंताच्या असणाऱ्या कंठामध्ये भगवंताने धारण केलेली आहे. ती श्रीरामाच्या गळ्यामध्ये मुक्त मण्याची माळ आहे. आणि मुक्त मण्याला मुक्ती देणारा भगवान परमात्मा, आणि त्या मुक्त मण्याची माळ भगवंताच्या गळ्यामध्ये शोभून दिसत आहे. आणि त्यामुळं घनसावळा भगवान परमात्मा घनश्याम सुंदर दिसत आहे. अमलान नवपंकजाची माळा, श्रीरामा तुळशी माळ गळा, तोडर गरजे रामपद कमळा, घन सावळा घवघवीत. न सुकणाऱ्या, न कोमेजणाऱ्या, न शिळे होणाऱ्या कमळांच्या फुलांच्या माळा भगवंताच्या गळ्यामध्ये आहेत. भगवंतानं तुळशीची माळ गळ्यामध्ये धारण केलेली आहे. भगवंताचे तोडे गरजत आहेत. अशा प्रकारे भगवान परमात्मा सावळा सुंदर सुकुमार असा दिसत आहे. हृदयी पदक अति गंभीरा, बाही बाहुवटे मनोहारा, ऐसा देखोनी श्रीरामचंद्र, नाचती नेत्र सुखोर्मी. भगवंतानी हृदयावर भक्त वत्सलांचन पदक धारण केलेले, ते अतिशय गंभीर आहे. भगवंताच्या बाजूबंद दंडामध्ये आहे, ते अतिशय मनोहार शोभून दिसत आहेत. आणि असा भगवान परमात्मा
ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांच्या त्यांच्या डोळ्यांना भूल पडली. डोळ्यातल्या भावल्या सुद्धा भगवंताचं रूप पाहून आनंदानं नाचायला लागल्या. डोळ्याला सुद्धा सुख उर्मी आनंद वाटू लागला. चरण कमळी संत भ्रमारा वाक्यांदुवाचा गजर ऐसा देखुनी श्रीरामचंद्र नाचती नेत्र सुख उर्मी. भगवंताच्या असणाऱ्या चरण कमळाजवळ संत भाविक भक्त ज्याप्रमाणे भ्रमर फुलावर रुंजी घालावा त्याप्रमाणे चरणाचा महिमा जाणून चरणाशी लागतात. भगवंताच्या चरणामध्ये वाक्या आहेत, अंदुवा आहेत, तोडे आहेत, ते छुन 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 वाजतात. आणि अशा प्रकारचा गजर, अशा प्रकारचा निनाद पाहून ऐकणाऱ्याला सुद्धा आनंद होतो. पाहणाऱ्याचे डोळे दिपून जातात, पाहणाऱ्यांना आनंद होतो. अशा प्रकारची अवस्था भगवंताचं स्वरूप पाहून झालेली आहे. रूपरेखा अति लावण्य ऐसा देखो नी रघुनंदन ठान मान गुण लावण्य नाचती नयन सुख उर्मी. भगवंताचं रूप पाहिलं, भगवान परमात्मा लावण्याची खान असावी असा दिसू लागलेले. भगवान परमात्मा सर्वांग सुंदर देखणे, अति स्वस्वरूपवान आहे. त्याचं ठान मान गुण लावण्य सर्वांनी पाहिलं आणि पाहणाऱ्यांना भगवंतानी वेडच लावलं जणू अशी अवस्था झाली. मांडोनी माहेश्वरी ठाण करी धरोनी धनुष्यवान ऐसा देखो रघुनंदन नाचती नयन सुख उर्मी. भगवंतानी माहेश्वरी ठाण मांडलेले, हातामध्ये धनुष्य घेऊन भगवान परमात्मा सज्ज होऊन बसलेले. अशा रामरायाला पाहिलं आणि पाहणाऱ्याच्या डोळ्यांना सुख वाटलं, डोळ्याचं पारणं फिटलं. वीर कंकणी झनत्कार कर मुद्रिका दशावतार ऐसा देखो नी रामचंद्र नाचती नेत्र सुख उर्मी. भगवंताच्या हातामध्ये वीर कंकण आहेत, त्यांचा झनत्कार होऊ लागलेला आहे. भगवंताच्या असणाऱ्या बोटामध्ये ज्या असणाऱ्या सोन्याच्या अंगठ्या आहेत, मुद्रिका आहेत म्हणले, त्याच्यावर 10 अवताराच्या खुणा आहेत. आणि अशा प्रकारचा रामरया सर्व भाविकांनी भक्तांनी वानर मंडळींनी ज्यांनी ज्यांनी पाहिला त्यांना आनंद होऊ लागलेला आहे. नेत्र निवाले निर्विकारे बुद्धी दोंदले सन्मात्रे हृदयानंदले समग्र चिदी चिन्मात्र श्रीराम. भगवान परमात्मा कसं आहे, कैवल्याचा पुतळा, चैतन्याचा कोवळा, चिद चिन्मात्र असणारा भगवान परमात्मा. त्याला पाहिलं आणि भगवंताचं असणार जे निर्विकार स्वरूप आहे ते नेत्राला पाहिला मिळालं. बुद्धी असणारी भगवंताच्या असणाऱ्या स्वरूपाकडे लागली, हृदयाला आनंद झाला आणि चैतन्य घन परब्रह्म परमात्म्याचं दर्शन सर्वांनी घेतलं. अहम कोहम सोहम पण सांडोनी अभिमान आपण वंदिता श्रीरामाचे चरण स्वानंदे पूर्ण निवाले. ज्या त्रिपुटी आहेत म्हणजे त्या त्रिपुट्यांची बोळवण झालेली आहे. मितूपणा भेद सगळं संपलेलं आहे, सगळे दोष नाहीशे झालेले आहेत. पाप ताप दैन्य उठा उठी निघून गेलेले आहे. अभिमान प्रत्येकानं सोडलेलं आहे आणि अभिमान सोडून भगवंताचं चरण प्रत्येकाने धरलेले आहे आणि स्वानंदानं सुखानं सर्व डोलू लागलेले आहेत. वीर शृंगार श्रीराम मूर्ती देखताची इंद्रिय वृत्ती परमानंदे नित्य तृप्ती सरितपती तटस्थ. भगवंतानी नाना अलंकार नाना वस्त्र परिधान केली आणि शृंगार केलेली श्रीराम मूर्ती अधिकच चुनचुनीत शोभायमान तेजपुंज बालार्क किरणी दिसू लागली.
आणि रामरायांना पाहिल्यानंतर इंद्रिय वृत्तीच विसरली. सर्व इंद्रियाचा व्यापार खुंटला गेला आणि सर्वांग आनंदानं रामरायाच्या दर्शनानं डवरून गेलं, बहरून गेलं. परमानंदाची नित्य तृप्ती अनुभवाला येऊ लागली. आणि हे समुद्रानं पाहिलं आणि समुद्र एकटक भगवंताच्या स्वरूपाकडं पाहत तटस्थ झाला. टक पडिले समुद्रा, टक पडिले वानरा, टक पडिले सुरनरा, श्रीरामचंद्रा देखोनी. रामरायाच्या स्वरूपाला पाहिलं, रामरायाचा देखणेपणा पाहिला. रामरायासारखा देखणा या त्रिभुवनामध्ये दुसरा कोणी नाही. हे समुद्रानं पाहिलं आणि दुसरं काही पाहावं लागेल किंवा पाहण्याची इच्छा राहिलीच नाही. डोळे भगवंताकडे लागले, एकटक भगवंताकडे समुद्र पाहू लागला. वानर सुद्धा आपले डोळे रामरायावर लावून रामरायाच्या चैतन्य घन अवस्थेचा आनंद, परमानंदाची तृप्ती करून घेऊ लागले. 33 कोटी देव सुद्धा भगवंताचं स्वरूप पाहून सुखाचा जो आनंद आहे, समाधान आहे, शांती आहे, दया आहे, हे सगळं जे भगवंताच्या असणाऱ्या दर्शनातून अभिव्यक्त होऊ लागलेले, त्याचा आनंद दिवादिक घेऊ लागलेले आहेत. म्हणजे वानरांची, मानवाची, देवादिकांची, समुद्राची एकच अवस्था रामरायाला पाहून झालेली आहे. वाहो विसरले जीवन, जावो विसरला पवन, रवी विसरला दिनमान, श्री रघुनंदन देखोनी. रामरायाचं स्वरूप पाहिलं आणि नित्य खळाळत वाहणारं पाणी ते सुद्धा व्हायचं विसरलं. वारा कधीच एका ठिकाणी स्थिर नसतो, चंचलता आहे असणारं वायूचा गुणधर्म आहे, पण ते चंचलपण विसरलं, चलाकपणा विसरलं, चपळता विसरलं. सूर्यानं उदयाला यायचं आणि मावळायचं, या त्रिजगताला प्रकाश द्यायचा, पण ते सूर्यनारायण बाप्पा सुद्धा विसरून गेले. रामरायाला पाहिल्यानंतर सर्वांची वेडावली अवस्था झाली. देखता श्रीरामाची मूर्ती, समुद्र सुखावला चित्ती, सुग्रीव सुखावला कपिपती, सुखी जुत्पत्ती वानर. रामरायाला पाहिलं, रामाची मूर्ती समुद्रानं पाहिली आणि समुद्राच्या अंतकरणामध्ये सुख, आनंद निर्माण झाला. राजा सुग्रीवाला सुद्धा सुख वाटलं, सर्व वानर मंडळींना सुद्धा आनंद झाला. सुखावोनी वानर अवघे करती जय जयकार, देता राम नामे भुभुकार, नादे अंबर कोंदले. सर्व वानर मंडळींना आनंदी आनंद झाला. अवघे सगळे जय जयकार करू लागले. जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम. आणि सगळी वानर नामाचा गजर करू लागले आणि आकाश रामनामानं कोंदलं गेलं, दुमदुमून गेलं. समुद्रे श्रीराम धरोनी हाती, नेला वरुणालया प्रती, वरुणाशी नमस्कारी रघुपती, वृद्ध मूर्ती देखोनी. समुद्रानं रामरायाच्या हाताला धरलं. वरुण भगवंताच्या घराला नेलं. वरुण राजाला पाहून रामरायांनी नमस्कार केला, कारण वयस्कर, वृद्ध, अनुभवी, श्रेष्ठ, जाणते असे वरुण महाराज पाहिले आणि रामरायांनी वरुण महाराजांचं दर्शन घेतलं. वरुण घाली लोटांगण, श्रीराम अवतारी ब्रह्मपूर्ण, शीघ्र करी लंका गमन, विजी पूर्ण तो होशी. आणि वरुण भगवंतानी सुद्धा रामरायाला लोटांगण घातलं. रामा, तू पूर्ण अवतारी, परब्रह्म अवतारी श्रीराम आहेस.
आता ताबडतोब म्हणले तू लंकेला गमन कर, पूर्ण विजय तुला प्राप्त होईल, हा माझा आशीर्वाद आहे, असं वरून भगवान परमात्मा रामरायाला आशीर्वाद देतात. जैसा शृंगारीला श्रीरामचंद्र, तैसाची सखा सौमित्र, दोघे महावीर शूर जेवी रविचंद्र आकाशी. ज्याप्रमाणे रामरायाने मुनिवेश सोडला आणि राजाचा वेश धारण केला, क्षत्रियाचा वेश धारण केला, त्याचप्रमाणे लक्ष्मणानेही म्हणले आपला मुनिवेश सोडून दिला, झाडाची वल्कल त्याग केली. आणि ज्याप्रमाणे रामरया नटले त्याप्रमाणे सौमित्र दादा सुद्धा सर्व वस्त्र अलंकार दागदागिने परिधान करतात आणि दोघे वीर महावीराप्रमाणे शूरवीर योद्ध्याप्रमाणे शोभून दिसू लागले. ज्याप्रमाणे आकाशामध्ये चंद्र सूर्य शोभावेत अशा प्रकारे राम लक्ष्मण दोघांची जोडी शोभून दिसू लागली. समुद्रे आणोनिया जान, रत्नांजळी भरोनी पूर्ण, श्रीरामासी ओवाळून सांडिली आपण स्वानंदे. समुद्राने मौल्यवान रत्नांनी ओंजळ भरून आणली, रामरयावरून ओवाळली आणि ती रत्न ओवाळून टाकली. सुग्रीवे येवोनी उठा उठी, ओवाळोनी धनकोटी, वाटू जाता समुद्र तटी, मागता दृष्टी दिसेना. राजा सुग्रीवानं सुद्धा अपार धन आणलं, रामरयावरून ओवाळलं आणि ओवाळलेलं धन आता याचकांना दान करावं म्हणलं तर समुद्र तीरावर मागणाराच कुणी नाही, अशी अवस्था राजा सुग्रीवाच्या लक्षात आली. श्रीरामाची संगती लोलुप्ता निमाली निश्चिती, मागण्याची समूळ शांती, स्वानंदे तृप्ती सर्वाशी. भगवान परमात्म्याचा सहवास लाभला, भगवान परमात्म्याचं दर्शन झालं, रामरयाची संगती, रामरयाच्या दर्शनानं सर्वांची लोभाची अवस्था नाहीशी झाली. म्हणजे कुठले विकारच अंतकरणामध्ये राहिले नाही, कुठली हाव राहिली नाही. मागणंच समूळ शांत होऊन गेलं. अंतकरणामध्ये समाधान, तृप्ती आणि स्वानंद निर्माण झाला, अशी अवस्था झाली. मागता न देखो नि दृष्टी, वानरी उडोनी उठा उठी, रावणाचे सभे निकटी, केली वृष्टी धनरत्नी. आता समुद्र तीराला कुणी मागणारच नाही, त्यामुळं ती ओवाळलेली रत्न धन काय करायचं म्हणून वानरांनी उसळ्या घेतल्या आणि रावणाच्या सभेमध्ये ती धनरत्नाची वृष्टी केली. कायशी धनरत्नांची वृष्टी, पाहू धाडिल्या राक्षस कोटी, घेऊनी वानर सेना कोटी, आला जगजेटी श्रीराम. अचानक रावणाच्या सभेमध्ये धनांचा रत्नांचा वर्षाव होऊ लागला. हे पाहण्यासाठी कोट्यावधी राक्षस म्हणले राजा रावणानं पाठवले. त्यावेळेस त्या राक्षसांच्या लक्षात आलं कोट्यावधी वानर बरोबर घेऊन श्रीराम प्रभू लंकेला आलेले आहेत. जो जगजेटी असणारा भगवान परमात्मा आता लंकेच्या समुद्र तीराला येऊन पोहोचलेला आहे. आला ऐकोनी श्रीरामासी, दशानन चिंता मानसी, पाहो धाडिले प्रधानासी, आणि लंकेशी आकांत. रामरया लंकेच्या जवळ पोचले. हे राजा रावणाच्या कानावर बातमी पडली. राजा रावणाला चिंता लागली. राजा रावणानं खरी खोटी माहिती पाहण्यासाठी प्रधानांना पाठवलं आणि लंकेमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला. सगळीकडे आकांत आणि हडबड अशा प्रकारची अवस्था झाली. मागे पळावया नाही वाडी, पुढे आली वानर धाडी,
रावणाची बुद्धी कोरी बांधवडी श्री पुत्रा. आणि मग सगळेच विचार करू लागले, आता पळून जायला पाठीमाग तर समुद्र आहे, मुख्य जो असणारा पुढे रस्ता आहे म्हणले, तर तिथं वानराची धाड आलेली आहे. रावणाचं कपट आता आपल्या सगळ्यांना भवणार आहे. पळावयाला वाट नाही, दुसरं कुठलं राहायला नगर नाही, लपायला जागा नाही. आता अवघड अशा प्रकारची दशा निर्माण झालेली आहे. असं सर्व प्रधान मंडळींना, राक्षस मंडळींना आपापल्या मुलाबाळाची काळजी वाटू लागलेली आहे. एका जनार्दना शरण हादरिले लंका भुवन. श्रीराम येऊनी आपण करील कंदन राक्षसा. हा अध्याय कळसाला आलेला आहे. एकनाथ महाराज आपल्या सद्गुरूंची आठवण काढतात, जनार्दन स्वामींच्या चरणाशी नतमस्तक होतात आणि म्हणतात, एका जनार्दना शरण. मी माझ्या सद्गुरूंना शरण आहे, त्यांच्या चरणाची आठवण काढून त्यांच्या चरणाशी लीन होतो, नतमस्तक होतो. असो आता रामरया लंकेला पोहोचलेले आहेत आणि त्यामुळं लंकेमधले सगळे राक्षस, राजा रावण, उरले सुरलेले सगळेच हादरून गेलेले आहेत, घाबरून गेलेले आहेत, हडबडून गेलेले आहेत. आता रामरया लंकेला आलेले आहेत. रामरया युद्ध कंदन करतील, सर्व राक्षसांचा नाश करतील असं सर्वांना वाटू लागलेले आहे. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे सुंदरकांडे एकाकार टीकाया. श्रीराम सैन्य सिंधू परपारा प्रवेश नाम एक चत्वरिषी तमो अध्याय गोढा. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना विनाशा. सकळ देवादि देवा कृपाळु वाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सहजरूपा. चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा. शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयना. कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ते. भवतारका धरत्या क्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा. अगाये सगुणा निर्गुणा जगजनित्या जगजीवना. वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी. हे चिकरितसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हे चिकरितसे विनवणी भवबंधनी सोडवावे. हे चिकरितसे विनवणी भवबंधनी सोडवावे. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा. श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायणा माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना. श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा. पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहा अच्युता जनार्दना उपेंद्र हरिहरा. श्रीकृष्ण श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली 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 आमोची गुरु ज्ञानेश्वर माऊली. माऊली 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 आमोची श्री गुरु ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.
श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।